तर आता एक मोठी बातमी। नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल येणार आहे। प्रकरणातील आरोपीला आज शिक्षा सुनावली जाईल। आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने दोषी ठरवलंय। आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा हे आज कळणार आहे। यावर आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्याला अधिकची माहिती देतील। प्रदीप, काय सांगाल? नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आज महत्वपूर्ण निकाल जो आहे तो कोर्टाकडून दिली जाण्याची शक्यता आहे। नसरापूरमध्ये 1 मेला 3.5 वर्ष चिमुकलेवरती अत्याचार करून तिची हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती। 25 तारखेला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलेला आहे। त्या दिवशी कोर्टाने आरोपीला विचारलेलं होतं, तुझ्या हातून जे कृत्य घडलेलं आहे त्या कृत्याची शिक्षा म्हणून तुला कोणती शिक्षा हवी आहे। आतापर्यंत त्याने जे गुन्हे केलेले आहेत त्या गुन्ह्यामधली शिक्षा जी आहे ती कोर्टाने वाचून दाखवलेली होती। त्या दिवशी कोर्टाने युक्तिवाद जो आहे तो ऐकून घेतला। एक म्हणजे बचाव पक्षातर्फे आणि दुसरा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला होता की ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे, समाजामध्ये कठोर संदेश जाणं गरजेचं आहे, त्यामुळे फाशीची शिक्षा जी आहे ती दिली जावी। कोर्टाने सुद्धा आरोपीला विचारलेलं होतं की तुला फाशीची शिक्षा हवी की जन्मठेपेची शिक्षा हवी आहे। त्यावरती आरोपीनं कोर्टामध्ये खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कोर्टाकडून हा निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला होता। आज कोर्टाकडून या प्रकरणामध्ये निकाल जो आहे तो दिली जाण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी 1200 पानांचं आरोपपत्र जे आहे ते कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं। वेगवेगळ्या दृष्टीने तपास करून आरोपी भीमराव कांबळे याची या गुन्ह्यामध्ये कसा सहभाग आहे हे निष्पन्न केलेलं होतं। तांत्रिक पुरावे मजबूतीने कोर्टासमोर मांडलेले होते, त्यामुळे कोर्टानं या गुन्ह्यामधला आरोपी भीमराव कांबळे याचा सहभाग लक्षात घेता त्यांना जे दुष्कृत्य केलेलं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबाबत। तर आरोपी भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेपेची शिक्षा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।